नमस्कार. महाराष्ट्र देश या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली. राज्यातील 7.5 हॉर्स पॉवर मधील कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांचं तब्बल 48,000 कोटी रुपयांचं जुनं थकीत वीज बिल माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केलाय. या निर्णयामुळे राज्यातील 46 ते 55 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी शून्यावर येणार आहे. की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे. कधीतरी वसुलीला येऊ शकतं आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. पुणे शहर आणि परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे शिरूर, हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या 3 महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सुमारे 18,000 कोटी रुपये खर्चून हे प्रकल्प उभारणार आहे. प्रति किलोमीटर 9 रुपये दराने 25 वर्ष टोल आकारला जाणार आहे. राज्यातील 484 कोटी रुपयांच्या 9 पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपुरात झालं. रेल्वे फाटकांवरील अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. महारेलच्या माध्यमातून ही कामं जलद गतीनं पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांची पुरवठा साखळी आणि अर्थव्यवस्था मुळापासून उखडून टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. जनजागृतीसाठी इयत्ता 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात याच्या दुष्परिणामांचा समावेश करावा. राज्यात नशामुक्ती केंद्रांची साखळी उभारण्यात यावी आणि अंमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस आणि नागरिकांसाठी बक्षीस योजना लागू करावी असे निर्देश अंमली पदार्थ संदर्भातील आयोजित बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील कर्करुग्णांसाठी महाकेअरच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उपचार आणि संशोधन सुविधा निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासाठी नागपूरमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट ही उपकंपनी स्थापन होणार आहे. 100 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत तांत्रिक करार करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार केंद्र उभारली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढून महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रत्येक डेपोची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाईल. एसटीच्या जागांची मालकी कायम ठेवून 49+49 वर्षाच्या लीज मॉडेलचा विचार सुरू आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी आणि मेट्रोशी एकात्मिकीकरण करून मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील दर्शन रांगेची पाहणी करत भाविकांशी संवाद साधला. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारनं कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला. हा कॉरिडॉर करताना स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांना विश्वासात घेतलं जाईल असं आश्वासन त्यांनी बाधितांशी चर्चेदरम्यान दिलं. लाखो भाविकांच्या सोयीसाठी स्थानिकांनी सहकार्य करावं असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 11,40,00,000 रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आला. याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले. हे अद्ययावत स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित केलं जाईल. दिव्यांग अनुकूल सुविधा आणि आधुनिक प्रतीक्षा कक्ष असलेल्या या स्थानकामुळे बारामतीमधील स्थानिक व्यापार, दळणवळण आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.